दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा. शरद पवारच ठरणार किंगमेकर. नमस्कार. सोशल चर्चामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. लोकसभेला शरद पवार गटाने केलेली कामगिरी उत्तम राहिल्यामुळे विधानसभेला लढण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. अहमदनगर जिल्ह्यातही शरद पवार गट आता जोमाने कामाला लागला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहूयात. त्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. विधानसभेच्या निवडणुका साधारण 2-3 महिन्यात होऊ शकतात. जसे लोकसभेला वातावरण तयार झाले होते तसेच वातावरण आता विधानसभेला पाहायला मिळेल. कोपरगावमध्ये आशुतोष काळे हे मागील वेळी अखंड राष्ट्रवादीकडून निवडून आले होते, परंतु राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते अजित पवार गटात आले. तसेच तिथे सध्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे यंदाचे तिकीट कोणाला मिळणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण महायुतीमध्ये स्टँडिंग आमदारांना तिकीट देण्याचे ठरले तर काळे यांना तिकीट जाईल. मग भाजपच्या माजी आमदार कोल्हे यांचं काय असा मोठा प्रश्न पडतो. त्यामुळे मध्यंतरी कोल्हे हे शरद पवार गटात जाणार असे म्हटले जात होते. विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांची मध्यंतरी घेतलेली भेट यासाठीच होती अशा सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान आता कोपरगावमध्ये ट्विस्ट आला आहे. कोपरगावमधील पवारांचा एकनिष्ठ पवारांच्या भेटीला गेले होते. शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट संदीप वरपे यांनी नुकतीच दिल्लीत जात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पवारांसोबत एकनिष्ठ आहेत. त्यांच्या या भेटीमुळे आता काळे कोल्हेंच्या गटात शरद पवारांचा हा खंदा शिलेदार तुतारी वाजवेल का अशा चर्चांना उधाण आलं आहे. काळे महायुतीमध्ये आहेत. कोल्हे यांनी अद्याप कोणतीच ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून संदीप वरपे यांच्या नावाची चर्चा सध्या समोर येत आहे. शरद पवार वरपे यांच्यासाठी सकारात्मक असल्याचंही बोललं जात आहे. या भेटीनंतर वरपे यांनी बोलताना म्हटले आहे की 2014 आणि 2019ला पक्षाने मला उमेदवारी संदर्भात विचारले होते, परंतु तेव्हा मी इतरांची नावे सुचवली होती. परंतु या वेळेला जर पक्षाने जबाबदारी दिली तर पूर्णपणे ताकदीने आखाड्यात उतरेल असे ते म्हणाले आहेत. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होणार का? कोणाचा होणार विजय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.